आणि आता महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, तर इंदूरने सलग 8 वेळा पहिला क्रमांक पटकावलाय। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी टॉय ट्रेन पुन्हा एकदा दाखल झाली आहे। वनराणीच्या सध्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत। यंदाचा खजाना गझल फेस्टिवल 18 आणि 19 जुलैला मुंबईत पार पडणार। अनुप जलोटा, रेखा भारद्वाज, तलत अजीज अशा दिग्गजांसोबत ही मैफल रंगणार। पुण्यात इंदूर शहराच्या धर्तीवर रॅम्पचं यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं नियोजन, तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीनं करण्यात येणार। पुण्याहून 4 नव्या वंदे भारत ट्रेन आता धावतील। शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव पर्यंत पुणेकरांना वंदे भारतनं प्रवास करता येईल। नागपुरात झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मनस्ताप होतोय। रेल्वे अंडरपास आणि खैरीपुरा मेहदीबाग अंडरपासचं स्विमिंग पूलमध्ये रूपांतर झाल्यानं मुलांनी पोहण्याचा आनंद लुटला। मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 32% पाऊस पडलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाल्याची माहिती आहे। भंडाऱ्यात एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे। काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय। नागपुरात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। रेल्वे स्थानक परिसरातही गुडघाभर पाणी साचल्यानं प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। परभणी जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी। रुग्णालयातही पाणी साचल्यानं रुग्णांची तारांबळ होतीये। लातूरमधील गुंजरगा गावात पावसासाठी शेतकऱ्यांचा महादेवाला जलाभिषेक। महिनाभरापासून पावसानं दडी मारली असल्यानं खरीप पिकं कोमेजली आहेत। त्यामुळे तेरणा नदीचं पाणी डोक्यावर आणत गावकऱ्यांचं ग्रामदैवतासमोर साकडं। लातूरमध्ये टँकरनं पाणी आणून वृक्ष जगवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांची धडपड। पावसानं दडी मारल्यानं भीषण परिस्थिती ओढवली आहे। नवी मुंबईचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार। मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची आता दुरुस्ती केली जाणार आहे। बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सांगपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोलीत पाणीवाणी। खारमध्ये गेल्या महिनाभरापासून पाण्याचा पुरवठा झालेला नाही। संतप्त रहिवाशांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा। कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलाय। खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे। केडीएमसी मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांची माहिती। अकोल्यातील एमडी ड्रग्ज विक्री प्रकरण, दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 2,30,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, तर तिसरा आरोपी गब्बर जमादार फरार आहे। अकोल्यातील एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणातील आरोपी मोहम्मद यासिन हा बीएएमएसच्या 2ऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे, तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता आहे आणि पोलीस मित्र असल्याची देखील माहिती आहे। अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी गब्बर जमादारच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं सक्रिय। गब्बरचे पोलिसांसोबतचे व्हिडिओ समोर आले होते। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्टीकरण मागवल्याची माहिती आहे। पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह 3घांना अटक। 3घांकडून 11,43,000 रुपयांचे मेफेड्रोन जप्त। गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची माहिती। रायगडच्या पेणमधील दुर्शेत गावात अवजड वाहतूक आणि दगडखाणीमुळे गावाची हानी होत असल्यानं ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं। पोलिसांकडून नदीत उड्या घेत ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह आझाद मैदानात जोरदार निदर्शन। कंत्राटी पद्धत रद्द करा, कायम स्वरूपाची नोकरी द्या या मागणीसाठी आंदोलन, तर मागण्या मान्य न झाल्यास आजपासून मुंबईतील साफसफाई बंद करण्याचा इशारा। अकोल्यातील कृषीनगर भागात 2 गटात तुफान राडा झाला। गोळीबार झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। यात 1 जण गंभीर जखमी झालाय।
अंबरनाथ पालिकेत ठेकेदारांच्या 2 गटात राडा झाला. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या समोरच हाणामारी. पोलिसांनी दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतलं. बदलापुरात ईदच्या दिवशी कथित गोवंश हत्या प्रकरणी 5 आरोपी अटकेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांनी कारवाईची घोषणा केल्यानंतर बेकायदेशीर कत्तलखान्यांवर जेसीबीनं कारवाई करण्यात आली. मालेगावातील 16 वर्षीय तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेणाऱ्यास हिंदू जन आक्रोश मोर्चाचा तीव्र विरोध. वकीलपत्र घेतल्यास वकिलांना हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन. वेतनवाढ, भत्ते आणि कंत्राटीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी 283 परिचारिका आंदोलनात सहभागी. तर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा. साताऱ्यातील कुसगाव ग्रामस्थांचा ब्लॅक जेमस्टोन प्रकल्पाविरोधात अनोखा लॉंग मार्च. गायी, शेळ्या, बैल आणि ट्रॅक्टरसह आंदोलक मंत्रालयाच्या दिशेनं रवाना. शेतीचं नुकसान थांबवण्यासाठी प्रकल्प बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील रत्नापूर गावाला जोडणारे मार्ग पूर्णतः चिखलमय झालेत. रस्त्याची अवस्था दयनीय असल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहेत. खासदार उदयनराजेंचं नाव वापरून अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न. अली अमान शेख विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अनाथ बालकांना शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून 100% शिक्षण आणि परीक्षा शुल्कात आता सवलत मिळणार. राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळालं. विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ तुफान राडा झाला. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. राड्या प्रकरणी कारवाई व्हावी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी आहे. उद्धव ठाकरेंकडून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा गुंड असा उल्लेख. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, ठाकरेंची मागणी. विधान भवन परिसरात आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या हाणामारीचा अहवाल आता मागवलाय. विधान भवनात हाणामारी होणं अत्यंत चुकीचं आहे. झालेली घटना ही योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर याबाबत अध्यक्षांना कळवलं असून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पडळकरांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर दोघांनाही सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हॉट्सअप मेसेज करून पुन्हा शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे. गोपीचंद पडळकरांचे सहकारी अमर कोळींवर गुन्हा दाखल करण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांचं विधान भवनाच्या गेटवर आंदोलन. कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. विधान भवनाच्या गेटवर आव्हाडांचं आंदोलन. नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तासभर पोलिसांची कार अडवली. यावेळी पोलिसांनी आव्हाडांना फरफटत मागे खेचलं. मध्यरात्री रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आव्हाडांनी केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. विधान भवनात झालेल्या राड्या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. तरीही विधानसभा अध्यक्ष आणि सभापती या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे. विधिमंडळामध्ये झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. सुनील तटकरे यांची मागणी. जे विधिमंडळ अभ्यासू आणि सुसंस्कृत नेत्यांनी समृद्ध होतं तिथे शिवीगाळ, हाणामारी होणं दुर्दैवी. विधिमंडळातील हाणामारी म्हणजे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं अपयश. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. या संदर्भात मुख्यमंत्री उत्तर देतील. यावेळी अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यावर गोंधळ होण्याची देखील शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते पदासह अनेक विषयांवर चर्चा झाली. तर ठाकरेंनी हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिलं. जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेणार. सकाळी 11:30 वाजता महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटीसाठी रवाना होणार असल्याचं समजतंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आमदारांची झाडाझडती घेतली. अधिवेशनात जनतेचे विषय मांडण्याच्या सपकाळांच्या सूचना. पावसाळी अधिवेशनानंतर नागपुरातील अधिवेशनाची तारीख आता ठरली आहे. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होईल. हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंचा मीरा भाईंदरमध्ये दौरा. यावेळी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत ते संवाद साधतील. मनसेचा नवा टीझर लॉन्च करण्यात आलाय. आज मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन आहे. मराठी मोर्चाला दिलेल्या प्रतिसादासाठी मराठी जनतेचे राज ठाकरे सभेच्या माध्यमातून आभार मानतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पश्चिम विदर्भातील आमदारांसोबत बैठकीला रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. जानकर ज्या जात प्रमाणपत्रावर निवडून आले त्यावर संकल्प डोळस यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी आता 30 जुलैला होणार आहे. राज्यात कृत्रिम वाळू धोरणाची कार्यपद्धती जाहीर झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेत निवेदन. एका जिल्ह्यात 50 क्रशर्स देणार असून आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन. गोरेगावच्या आरे कॉलनीत अनधिकृत गोदामाच्या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले. या प्रकरणी पोलिसांनी 7 दिवसात गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाणार असल्याचा सोमय्यांचा इशारा. मुंबईच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळावीत यासाठी पोलीस पत्नी एकता मंच यांचं आंदोलन. शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर झालाय. पुढील तपासात सहकार्य करण्याची न्यायालयाची अट. प्रवीण गायकवाडांवर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेला जामीन मंजूर झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक. तर या घटनेतील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा यासाठी उद्या अक्कलकोट बंदची हाक. भिवंडीत मनसे आणि ठाकरे सेनेकडून टोल बंद आंदोलन. रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात एकत्रित लढा. खासदार बजरंग सोनावणेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. बजरंग सोनावणेंना पाहून महादेव मुंडेंच्या आईंचे अश्रू अनावर झाले. परभणीत ट्रॅव्हल्समधून अर्भक फेकल्याचा प्रकार. शवविच्छेदन अहवालानंतर दोन्ही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. नांदेडच्या मुखेड तालुक्यात हुंड्यासाठी नवविवाहितेचा मृत्यू झालाय. विष पाजून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पतीसह 4घांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलीस दलातील कांदिवली पोलिसांनी स्तुत्य कामगिरी केली आहे. हरवलेला लॅपटॉप पोलिसांनी एका तासात शोधून दिला. एक सॉफ्टवेअर इंजिनियर त्याचा लॅपटॉप परीक्षातच विसरला होता. खारघरमध्ये घरगड्यानंच 42 लाखांचे दागिने चोरलेत. आरोपी दौलत पारमारला राजस्थानहून अटक करत चोरी केलेला सर्व ऐवज हस्तगत. पुण्यातील वारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टाक गँगच्या सदस्याला पोलिसांकडून फिल्मी स्टाईलनं अटक. तर बाकी 2 आरोपी फरार आहेत. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. बीडमध्ये पती पत्नीच्या वादातून भरोसा सेलमध्ये पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. या घटनेनं पोलीस अधीक्षक कार्यालयात खळबळ. जळगावातील चोपडा गावच्या सीमेवर हरिण मांसाची तस्करी उघड. मोटरसायकलवरून हरिण मांस नेत असलेले 2 जण अटकेत. मुंबईत 35 पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश. अंधेरी पोलिसांनी 4घांना अटक करत 4,20,000चा मुद्देमाल जप्त केला. अकोल्यातील दहिगाव औताडे परिसरात नाल्याला अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. शेतातून घरी परतत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. राजस्थानमधील सिकरमध्ये 9 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. शाळेत असतानाच मृत्यू झाल्याची माहिती.
आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा